नमस्कार. PM गायकवाड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवूया कारला फ्राय. हे पाव किलो मी कारला घेतले आहे आणि त्याला चांगलं स्वच्छ धुवून घेतले आणि पातळ पातळ कट करून घेतले. आणि शेंगदाणे घेतले 50 ग्राम, मिरची पावडर 1.5 चमच घेतले. आता हे चवीपुरतं मीठ, आणखीन हळद आपण टाकून घेऊया. आता गॅस पेटवूया. एक कढई ठेवूया. फॅन कढई असलं तरी चालते, नाही असलं तरी दुसऱ्यात कशात पण चालते. आपण हे शेंगदाणे भाजून घेऊया. त्याला व्यवस्थित फिरवूया. गॅस स्लो करूया. बघूया शेंगदाणे चांगले भाजले आहे का. शिलटा निघत आहे. आता चांगलं भाजलं आहे. आपण काढूया. आता गॅस बंद करूया. आता आपण कारल्याला फोडणी देऊया. गॅस पेटवूया. याचं शिलटा काढलं तरी पण चालते आणि नाही काढलं तरी चालते. मी असंच वाटून घेते. मिक्सरच्या भांड्यात टाकून मी असंच वाटून घेते. किती बारीक झालं आहे वाटून. आता आपण तेल टाकून घेऊया. दीड चमच मी तेल टाकले. या चमचनं पावणा चमच आपण राई टाकून घेऊया. गॅस स्लो करूया. जिरा अर्धा चमच. हे कट केलेले आपण कारले टाकूया. त्याला व्यवस्थित परतून घेऊया. त्याला लाल होईपर्यंत आपण चांगलं फ्राय करूया. करत ते म्हणून बार बार परतून घेऊया. आपण गोल्डन कलर होत आहे. आता आपण हळद टाकून घेऊया 1 चमच आणि अर्धा चमच मीठ टाकून घेऊया आणि याला व्यवस्थित फिरून घेऊया. हे 1.5 चमच मिरची पावडर टाकून घेऊया. त्याला पण व्यवस्थित परतून घेऊया आणि हे वाटलेलं कूट आपण टाकून घेऊया. त्याला पण व्यवस्थित आपण परतून घेऊया. घरकुल मसाला असला तरी टाकलं तरी चालते, नाही टाकलं तरी चालते. आता कारले फ्राय झालेले आहे. फ्राय होऊन तयार झाले आहे. आपण गॅस बंद करूया. ह्या पद्धतीनं तुम्ही पण बनवून पहा. हे चपातीबरोबर पण खाऊ शकता, भाकरीबरोबर पण खाऊ शकता. हे पौष्टिक असते भाजी. हे फ्राय कारल्याची फ्राय लई छान लागत आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.